नमस्कार. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपलं स्वागत. रणधुमाळी महापालिकांची स्पष्टपणे संकेत, येत्या विधानसभेचं चित्र कसं असेल ते जवळजवळ स्पष्ट करणारी ही निवडणूक असेल. आणि इतकंच नाही तर मुळात मुंबई कोणाची याचंही उत्तर या निवडणुकीतून आपल्याला मिळताना पाहायला मिळणार आहे. आणि त्यामुळे मराठी माणसाची मुंबई की मराठी माणसाची नाही असा जो एक प्रचार करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याचं उत्तर स्पष्टपणे आपल्याला मिळताना पाहायला मिळेल. आणि मराठी माणूसही या सर्व प्रचाराला भुलतो का तेही पाहायला मिळेल. याच निमित्तानं हिंदू मुस्लिम असं ध्रुवीकरणही सुरू आहे. कशा स्वरूपामध्ये राजकारण आहे आणि कोणता योग्य मार्ग आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी म्हणून स्वतः भाजपचे वरिष्ठ नेते मंत्री नितेश राणेजी आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याही चर्चा करणार आहोत. नेतेजी खूप खूप स्वागत. नेतेजी, पहिलाच प्रश्न विचारतो. तुम्ही खूप भगवी कपडे खूप वापरायला लागलेत आजकाल. भगवा सदरा असतो तुमचा कंटिन्यू. काय कारण आहे त्यामागचं? हे आपण हिंदू राष्ट्रामध्ये राहतोय. आमचं रक्त भगवं आहे आणि रक्त भगवं असल्यामुळे कपडे पण भगवे असले तर तुम्ही जी सुरुवातीला जे म्हटलं मराठी माणसाची मुंबई तर आहेच, पण त्याही पहिलं हिंदूंची मुंबई आहे. हे जेव्हा आपण विचार करून चालू निलेशजी, तर मला असं वाटतं खूप काही गोष्टी सरळ स्पष्ट होतात. कारण का मराठी माणूस हा हिंदूच आहे आणि जेव्हा आपण मुंबई हिंदूंची बोलतो तेव्हा जाऊन मला असं वाटतं की आपली हक्काची मुंबई ही भगवादारांची मुंबई म्हणून स्पष्ट होते. म्हणून मला असं वाटतं की जो आपला ओरिजिनल सगळ्यांचा भेस जो आहे तो घालून आता फिरतोय.